तालुक्यातील जे पुरातन ऐतिहासिक असे मंदिर आहोत त्या सर्व मंदिरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून श्रावणानिमित्त मी काम करणार आहे। तर आज अशाच एका पुरातन मंदिराला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळखुंटा या गावी खूप असं पुरातन श्रंगेश्वर महादेव मंदिर आहे। आता या मंदिराचा पुरातन इतिहास आणि महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। मंदिराच्या पायथ्याला अगोदर गणपतीचं मंदिर लागतं। अलीकडील काळात म्हणजे काही वर्षापूर्वी गणपती मंदिराची निर्मिती झाली। गणपती मंदिरात दर्शन करून सनी आपण जेव्हा वरती महादेवाच्या मंदिराकडे जातो, म्हणजे महादेवाचं मंदिर इथून थोड्या अंतरावरती आहे। हे आता ह्या झाडीतून सरळ दिसत नाही, पण हे समोर टेकडावरती वरती मंदिर आहे। गणपती मंदिरापासून जेव्हा आपण पायऱ्यांनी चढून वरती येतो तर आपल्याला खूप असे मोठमोठे आणि सुंदरसे विविध वृक्ष दिसतात, जसे वड, पिंपळ। आता श्रावण मास चालू आहे आणि श्रावण मासामध्ये या ठिकाणी भरपूर असे मोठ्या प्रमाणामध्ये भंडारे होतात। या परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। त्यामुळं खूप अशी सुंदर आणि मोठमोठ्या वृक्षाची निर्मिती होत आहे। हे बघा, या ठिकाणी तर इतके वृक्ष आहे की खूप भरपूर असे वृक्ष आहे। आता आपण जाणार आहोत श्री श्रंगेश्वर महादेव मंदिराकडे। ह्याच्या समोर पायऱ्या दिसत्या, या पायऱ्या चढून वरती गेलो की तिकडं भव्य दिव्य असं श्रंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे। आता या श्रंगेश्वर असं नाव पडण्याचं बी देखील फार मोठा इतिहास आहे, ते मी मंदिरात गेल्यावर तुम्हाला सांगतोच। या पायऱ्या चढून आपण वरती गेल्याच्या नंतर ते बघा आपल्याला श्रंगेश्वर महादेवाचं मंदिर लागतं। मंदिराच्या पायऱ्या चढताना आपल्याला सुंदर असं एक सूचना फलक दिसतं, त्याच्यावर सूचना दिलेली आहे। खूप सुंदर अशा सूचना आहेत मंदिर समितीकडून। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं खूप असं हिरवगार या भागातील हिरवळ पसरलेली आहे आणि या ठिकाणी तर गवत आणि इतकी जबरदस्त पालवी फुटलेली झाडाला की खूपच सुंदर आहे। या पायऱ्या अलीकडील काळात बनवलेल्या आहे, परंतु या पायऱ्यामुळे भाविक भक्तांना, वृद्धांना, सर्वांना चढण्यासाठी अत्यंत अशी सहाय्यता मिळते, मदत होते। आता मी मंदिराच्या पाठीमागील भागातून आहे, तुम्हाला मंदिर दाखिलं। आता मंदिराच्या जवळ येऊन मी पोहोचलेलो आहोत। हे पत्र अलीकडील काळात एका भाविक भक्तांनी मंदिरासाठी दिलेले आहे।